नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी बघा, इथे मी बनवला आहे एक पारंपरिक पदार्थ. कदाचित तुम्ही ओळखलंही असेल. काही भागामध्ये याला चकोल्या म्हणतात, काही भागामध्ये याला डाळ ढोकळीही म्हणतात, तर काही भागामध्ये याला वरणफळही म्हणतात. तर मैत्रिणींनो, ज्यांना कुणाला गव्हाचं पिठाचे जे पदार्थ आहे, चपाती वगैरे पचायला जड जाते, तर अशा व्यक्तींनी ना ही जी मी बनवलेली रेसिपी ना ही नक्कीच बनवून खा. ज्वारीच्या पिठापासून बनवलेली ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी कशी बनवली ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर एक बाऊल घेतला आहे. बाऊलमध्ये एक छोटीशी वाटी मुगाची डाळ घेतली आणि त्याच वाटीने एक वाटी मसूर डाळ घेतली. तर तुम्ही ह्या डाळीऐवजी तुरीची डाळ वापरली तरीही चालेल किंवा तुम्ही दोन्ही तिन्ही डाळी मिक्स वापरल्या तरीही चालतील. तर इथे मी मुगाची डाळ आणि मसूरची डाळ एक एक वाटी घेतलेली, छोट्याशा वाटीने घेतलेली आहे. आणि ही आता आपल्याला 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. म्हणजे कसं केमिकलची पावडर वगैरे असते तर ते धुवून निघतं व्यवस्थित. तर त्यासाठी 2-3 वेळा मी इथे ही डाळ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आता ही सर्व डाळ मी कुकरला लावून घेणार आहे. तर आता सर्व डाळ मी कुकरमध्ये घालून घेते आहे. आणि मला एक सांगायचं आहे मैत्रिणींनो, म्हणजे डाळीमध्येही प्रोटीन्स असतात आणि ज्वारीच्या पिठामध्येही भरपूर कॅल्शियम असते. जर आपले हाडं वगैरे दुखत असतील तर त्यासाठी सुद्धा खूप मदत होते खरं तर हाडांच्या आरोग्यासाठी. आणि आपल्याला पचायलाही जर काही त्रास असेल तर तुम्ही ज्वारीच्या पिठाचे पदार्थ असे करून खाऊ शकता. तर आता डाळ बुडेल इतपत पाणी घातलं आहे. 1 चमचाभर तेल आणि पाव चमचा हळद घातली आणि आता हे आपल्याला कुकरला लावून 3 शिट्ट्या करून घ्यायचं आहे. तर मंडळी, ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तींनी तर हा पदार्थ जरूर करून खायला पाहिजे. कारण ज्वारीमध्ये शुगरचं प्रमाण फार कमी असते. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा पदार्थ करून खा. पचायलाही हलका असतोय. तर आता कुकर आपल्याला गॅसवरती ठेवून घेतला आणि याच्यात 3 शिट्ट्या आता आपल्याला करून घ्यायच्या. आता कुकर होतोय तोपर्यंत एका ताटामध्ये इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ मी घेतलेलं आहे. ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर छोटीशा वाटीने बेसन पीठ घेतलेलं आहे. म्हणजे 2 ते 3 चमचे बेसन पीठ असेल. तुम्हाला बेसन पीठ नको असेल तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल थोडंसं. आणि अर्धासा चमचा इथे ओवा घेतला आहे. ओवा आपल्याला हातावर चोळून घालायचा आहे, म्हणजे त्याने फ्लेवर छान येतो आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे. कारण आपण वरणामध्ये हळद घातलेली आहे. त्यानंतर तिखट घालायचं आहे आपल्या आवडीनुसार किंवा स्किप केलं तरीही चालेल. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला किंवा नाही घातलं तरी चालतं. त्यानंतर आपल्याला हातानेच हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून दोन्ही पीठं आणि सर्व मसाले व्यवस्थितपणे एकत्रित होतील, मिसळल्या जातील. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे. तर आता हे सर्व आपलं मिक्स करून झाले. तर मंडळी, मला एक सांगायचं आहे, म्हणजे महत्त्वाची टीप आहे ही. यामध्ये ना आपल्याला कोमट पाणीच घालायचं आहे. कोमट पाण्याने काय होतं, लवकर ते पीठ असं व्यवस्थित भिजतं, मुरतं. म्हणून आपल्याला हे पीठ भिजवताना कोमट पाण्याचाच इथे वापर करायचा आहे. पाणी जास्त गरम असेल तर प्रथम तुम्ही चमच्याने मिक्स करा, कारण हाताला चटके पण लागतात. तर थोडंसं आपल्याला हे मिक्स असं करून घ्यायचं आहे अगोदर सुरुवातीला. आणि नंतर आपल्याला जसं आपण चपातीची कणिक मळतो किंवा भाकरीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. गरजेनुसार आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. जेवढं पाणी लागेल तेवढं थोडं थोडं घालत आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान चविष्ट असा हा पदार्थ होतो ज्वारीच्या पिठाची वरणफळं किंवा डाळ ढोकळी म्हणा. खूप छान होतो खरंच. तर तुम्ही अवश्य करून पहा. खूप टेस्टी लागतं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ आता सर्व मळून घ्यायचं आहे. पिठाला थोडासा पाण्याचा हात वगैरे लावून आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ मळायचीच खरी तर मेहनत घ्यायची आहे, म्हणजे फळं बनवताना ते कुठेही चिरत वगैरे नाही. तर बघा, या पद्धतीने पाण्याचा हात लावून आपल्याला असं हे मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे. साधारण आपल्याला इथे 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे पीठ इथे मळून घ्यायचं आहे बघा, जसं काही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तर बघा मैत्रिणींनो, आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे. हे कसं समजायचं, तर बघा, असा गोळा केल्यानंतर पीठ आहे ना आपल्याला असं
बोटाने थोडंसं दाबून पाहायचं आहे. बोट जर अलगद घुसलं तर समजायचं पीठ आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक 10-12 मिनिट याला व्यवस्थित मुरू द्यायचं आहे. पीठ मळून होईपर्यंत आपला इकडे कुकरही झालेला आहे आणि पीठ मुरेपर्यंत आपल्याला इकडे डाळीला फोडणी करून घ्यायची. तर आता बघा डाळ आपली व्यवस्थित अगदी मऊसूत शिजलेली आहे. डाळ थोडीशी घोटून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने घोटून घ्यायची आहे. तुमच्याकडे व्हिस्कर वगैरे असेल तर त्याने घोटली तरीही चालेल. तर डाळ आता घोटून झाली आहे. त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की यामध्ये 2 चमचे इथे तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे. म्हणजे काय होतं, कुठलाही पदार्थ असेल फोडणी करताना जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की पदार्थाला फोडणी छान बसते. आता जिरं मोहरी इथे व्यवस्थित फुललेली आहे. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचा आहे. लसूणही आपल्याला एखाद मिनिटभर व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे बघा. आणि लसूण परतून झाला की लगेच आपल्याला याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. तर आता लसूण परतून झाला आहे, लगेच आपण कांदा घालून घेत आहोत. तर एक बारीक चिरलेला कांदा इथे मी घालून घेतलेला आहे. कांदाही आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. एक 3-4 मिनिट लागतात कांदा परतायला. तर कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. थोडासा मऊ असा होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर बघा त्यानंतर यामध्ये ना आता आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. तर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि मिरच्या घालून घेतल्या आहेत. मिरच्यांसोबत आपल्याला इथे 7-8 कढीपत्त्याची पानंसुद्धा घालून घ्यायची आहे आणि हे सर्व पुन्हा एकदा 2-3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत. कांदा आता आपला व्यवस्थित परतून होतो आहे. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित कांदा आपल्याला 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचा आहे. त्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला. तर आता टोमॅटोसुद्धा आपल्याला पुन्हा 2-1 मिनिट व्यवस्थित असा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि एकसारखं हलवायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि टोमॅटोही परतून घ्यायचा आहे. तर आता इथे टोमॅटो परतून झाला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे. तर अगदी पाव चमचा इथे हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतर अर्धासा चमचा इथे मी तिखट घालून घेतले. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर अर्धासा चमचा इथे गरम मसाला घालून घेतलेला आहे. आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला. इथे पाणी घालण्याचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे मैत्रिणींनो. आणि त्या पाण्यामध्ये नंतर आपल्याला घोटलेली डाळ घालून घ्यायची आहे. अगोदर मी 1-1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि नंतर यामध्ये सर्व घोटलेली डाळ घालून घेत आहे. आणि आता हे सर्व आपल्याला एका चमच्याच्या मदतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जर घट्ट वाटतं आहे ना तर पुन्हा आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे कुकर धुवून पुन्हा मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे हे वरण त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. थोडंसं पातळच ठेवा म्हणजे आपल्याला ढोकळी शिजायलाही पाणी लागतं. त्यामुळे थोडंसं जरा पातळच ठेवायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्या वरणाला आता आपल्याला एकदम लो फ्लेमवरती 1-2 उकळी काढून घ्यायच्या आहेत. आता हे वरण उकळतं आहे तोपर्यंत बघा इथे आपल्याला हे पीठ आहे ना याचे आपल्याला फळं बनवायची. तर एक 10-12 मिनटानंतर पीठ व्यवस्थित मुरलं आहे. ते पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर आता पुन्हा एकदा मी पीठ व्यवस्थित असं मळून घेते आहे. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता पीठही मळून झालेलं आहे बघा. आता याच्या ढोकळ्या बनवायच्या आपल्याला. तर ढोकळ्या तुम्ही निवांत फॅनखाली वगैरे बसून अशा मस्त आरामात वळू शकता. आणि फक्त गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे वरण तोपर्यंत व्यवस्थित शिजतं आहे. बघा लिंबापेक्षा छोट्या आकाराचे इथे एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने असं बोटाने दाबून आणि थोडंसं बोटाला तेलाचा हात लावून आपल्याला याच्या अशा वाट्या बनवून घ्यायच्या आहेत बघा एकसारख्या. जसे की आपण मोदक भरायला पारी बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ह्या वाट्या बनवून घ्यायच्या आहेत. एकसारख्या बनवायच्या आहेत. खूप जाडही बनवायच्या नाही आहेत. जाड राहिल्याने मध्ये कच्च्या राहण्याची शक्यता असते शिजताना. आणि पातळ जर केल्या तर ते पीठ आहे ना कदाचित वरणामध्ये विरघळण्याची शक्यता असते. त्यामुळे थोड्याशा मीडियम ठेवा. बघा अशा पद्धतीने ह्या वाट्या किंवा हे फळं बनवून घ्यायचे आहेत.
अजून एक बनवून दाखवते तुम्हाला. मी निवांत मस्त फॅन खाली बसून हे सर्व फळं बनवलेली आहेत, कारण फार वेळ लागतो त्याला, तर त्यामुळे मी निवांत असं बनवून घेतलेलं आहे. नंतर हे बघा, ह्या पद्धतीने असं करायचं आहे. दोन्ही हाताच्या अंगठे असे मध्ये ठेवून आपल्याला एक वाटीचा आकार बनवायचा आहे बघा. आणि कुठे चीर वगैरे असेल तर ते व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. आणि एकसारखी मीडियम साईजच्या वाट्या आपल्याला इथे बनवून घ्यायच्या आहेत बघा, अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. बघा, असं बोटाने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे पीठ एकसारखं आणि छान असा त्याला आकार द्यायचा आहे बघा. आता याच पद्धतीने सर्व वाट्या किंवा सर्व फळं मी या पिठाचे बनवून घेणार आहेत बघा. तर इथे असे 2 ताटं भरलेले आहेत. इतके हे वरणाची फळं झालेली आहेत किंवा ज्वारीच्या पिठाची फळं बनवलेली आहेत. आणि इकडे बघा, आपल्या वरणालाही उकळी आलेली आहे, मस्त वरणही शिजलेलं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी वाढवून घ्यायची आहे, कारण आपण एकदम लो फ्लेमवरती वरण उकळून घेतलं आहे. आता आपल्याला उकळीमध्ये सोडायचं आहे हे, म्हणून गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि उकळीमध्येच आपल्याला ही सर्व फळं सोडून घ्यायची आहेत. आणि मैत्रिणींनो, मला एक अजून सांगायचं आहे महत्त्वाची टीप, की आपल्याला 2 ते 3 बॅचेसमध्ये ही फळं त्यामध्ये सोडून घ्यायची. एका वेळेला जर सोडली तर त्याचा असा पूर्ण लगदा होण्याची शक्यता असते. त्यामुळे एक 10-12 अगोदर सोडा तुम्ही. 10-12 फळं त्यामध्ये सोडल्यानंतर एक 2 मिनिटांनी थोडंसं उकळी आल्यानंतर आपल्याला ते असं हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे, फार जोरातही हलवायचं नाही आहे. त्यानंतर दुसरी बॅचही इथे यामध्ये सोडून घ्यायची आहे. म्हणजे 2 ते 3 बॅचेसमध्ये तुम्ही ही फळं यामध्ये सोडू शकता. आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, म्हणजे ते फळं तुटणार वगैरे नाही. तर मोठा गॅस ठेवूनच आपल्याला एक 4 ते 5 मिनिट व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे बघा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे करा तुम्ही, एकदम व्यवस्थित होतात. त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून झाकण ठेवून एक 8 ते 9 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. पण या 8 ते 9 मिनिटामध्ये 2 ते 3 वेळा उघडून थोडंसं हलवून तुम्हाला बघायचं आहे. आणि हलवून झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून असं 8 ते 9 मिनिट तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. आणि म्हणजे व्यवस्थित अगदी शिजले जातात, कुठे कच्चे वगैरे राहत नाही. बघा किती सुंदर झालेलं आहे ही वरणफळं. तर मैत्रिणींनो, जरूर करून पहा. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये मी हे सर्व करत आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? अगदी पारंपरिक रेसिपी आहे ही. पूर्वीच्या महिला किंवा स्त्रिया करत होत्या ही रेसिपी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. थोडीशी कोथिंबीर घालून थोडंसं गार्निश करायचं आहे आणि तुपासोबत तर अगदी भन्नाट लागते. तर मैत्रिणींनो, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटने अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं. बघा, तूप घालून आणि किती सुंदर झालेली आहे आणि खायला तर अगदी भन्नाट लागते. खरंच ज्वारीची भाकरी खायचा कंटाळा आला असेल तर अशी रेसिपी नक्कीच बनवून पहा. तर चला, भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा, म्हणजे नवीन असेच छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. आणि व्हिडिओ पुन्हा पाहिल्याबद्दल